कधी गाथा संघर्षाची, हो कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, उजळती आठवणींच्या वाटा. असा हा उत्सव कट्टा, 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 असा हा उत्सव कट्टा. नमस्कार, मी मनोज आहेर. उत्सव कट्टा आज एक सामाजिक ऋणानुबंध आणि संवेदनशीलता खऱ्या अर्थानं अनुभवणार आहे. एकही इयत्ता न शिकता विपुल साहित्य आणि सामाजिक चळवळी निर्माण करणारे अण्णाभाऊ साठे आज उभा महाराष्ट्र त्यांची जयंती साजरी करतोय. अण्णाभाऊंचे विचार पुढे नेणारे काही कार्यकर्ते आजही महाराष्ट्रात धडपडताना दिसतात. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आपला शिक्षकी पेशा उत्तम पद्धतीने बजावत असताना सुखदेव इल्ले नावाचे इसम मानवी विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांमधून सामाजिक चळवळ उभी करतात आणि खऱ्या अर्थानं समाजातील निराधारांसाठी एक आधारस्तंभ म्हणून उभेही राहतात. उत्सव कट्ट्यावर आज इले सरांसोबत आपण जाणून घेणार आहोत या सामाजिक चळवळींमागील त्यांची तळमळ आणि भूमिका सुद्धा. सर नमस्कार. नमस्कार आहेर सर. उत्सव कट्ट्यावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि आज मला विशेष आनंद यासाठी होतोय की अण्णाभाऊ साठेंची जयंती महाराष्ट्र साजरा करत असताना गेली 15 वर्ष ज्यांचं सामाजिक काम मी जवळून बघितलं आणि ज्यांच्या कामातच अण्णाभाऊंचे विचार मला दिसत राहिले अशा सुखदेव इले सरांशी मी उत्सव कट्ट्यावर गप्पा मारणार आहे. सर, तुमच्याबद्दल अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यांचं कौतुक किंवा ज्याबद्दल प्रशंसा करावी तितकी कमीच. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आता लेटेस्ट सगळ्यांच्या समोर आहे, महाराष्ट्रभर कोविडच्या परिस्थितीमुळे रक्ताची मागणी वाढत असताना आणि लोकमत सारख्या वृत्तसंस्थेनं राज्यव्यापी रक्तदान शिबिर आयोजित केलेली असताना जेव्हा आम्ही रक्तदान शिबिरात पोहोचलो तेव्हा 80 वेळा रक्तदान केलेले आणि 81व्या वेळी रक्तदानासाठी आलेले इले सर आमच्या पुढे येतात. मला उत्सुकता या गोष्टीची आहे की इतक्या वेळा रक्तदान, माणसं पैसे दान करायला तयार आहेत, माणसं सोनं नाणं दान करतात, मंदिरांमध्ये असतील किंवा कुठेही अन्नदान करतात, पण रक्तदानाला माणसं लवकर तयार होत नाही. सुखदेव इलेंना रक्तदान करावं असं केव्हा वाटलं? ही सुरुवात कशी झाली रक्तदानाची? तुमच्या या चळवळीबद्दल आम्हाला सांगा ना. धन्यवाद आहेर सर. मी 1990-92 ला डीएडला होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव हे माझं डीएड कॉलेज, अगदी समुद्राच्या किनारी. आणि आम्ही पटणावरून बाळासाहेब पिंगळे आणि आम्ही डीएडला गेलेलो होतो. आधी प्राचार्यांची की आपल्याला रक्तदान शिबिर घ्यायचं आहे आणि ज्यांना इच्छा असेल त्यांनी रक्तदान करावं. खरं तर त्यावेळेस माझं वय 17.5 होतं, 17 आणि रक्तासाठी 18 वर्ष पूर्ण लागत होते. मी रक्तदानाबद्दल ऐकलं होतं आणि रक्तामुळे कुणाचा तरी जीव असतो ही मला माहिती होतं. म्हणून मी पटकन वर केलं आणि माझं नाव नोंदणी केली. माझ्यानंतरही 5-10 मिनिटं कोणीच नाव नोंदणी केली नाही, कारण प्रत्येक तरी भीती होती. आणि मग ते 17व्या वर्षी माझ्या स्वतःची तयारी असताना मी पहिल्यांदा त्या ठिकाणी रक्तदान केलं आणि मला खूप समाधान लाभलं की आपण आता भावी शिक्षक होणार आहोत आणि चांगलं असं कर्तव्य निभावतो आहे. आणि मी तेव्हा डीएडला पहिल्यांदा रक्तदान केलं होतं. खरं तर किशोर अवस्थेतलं वय होतं आणि तरी सुरुवात तिथेच झाली तुमची. आणि मग मी सुरुवात केल्यामुळं
डीएड कॉलेजचे आणि मित्र आणि मैत्रिणी त्यांनाही थोडंसं प्रोत्साहन मिळालं आणि आमचं त्या शिबिरामध्ये साधारणतः 12-13 बाटल्यांचं रक्तदान झालं. क्या बात. तिथून रक्तदानाचं काम जे सुरू झालं ते अजूनपर्यंत थांबलेलं नाही. स्वतःच्या पायावरती उभं राहिलो. तेव्हा आम्ही असं ठरवलं की तो साधारणतः 1998चा कालावधी होता की आपण काहीतरी सामाजिक काम सुरू करायचं आणि मग ते सामाजिक आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं काम त्या 1998 पासून वेगवेगळं सुरू केलं. मग व्यसनमुक्ती असेल किंवा रक्तदान शिबिर असेल आणि अशा अनेक रक्तदान शिबिर मी माझ्या गावामध्ये दुबे नावाच्या माझ्या गावामध्ये सुरू केले. शेजारच्या गावातही मागणी वाढली आणि शेजारच्या गावातही रक्तदान शिबिराला घ्यायला सुरुवात केली. मी आम्हाला सांगायला वाटतो की नाशिक मधील अर्पण नावाची रक्तपेढी आज पूर्ण वेगवेगळ्या त्यांच्या शाखेच्या माध्यमातून काम करते आणि त्या रक्तपेढीचा एक समन्वयक, एक रक्त समन्वयक म्हणून किंवा रक्तमित्र म्हणून मला आजही काम करायला वाटतो. संधी मिळते तुम्हाला. संधी मिळते आणि मग आधारच्या माध्यमातून, आधार फाउंडेशनच्या माध्यमातून हे दर 25 डिसेंबरला आम्ही शिबिर घेत असतो. त्यानंतर 14 एप्रिलला आंबेडकर जयंती असते. कुठेतरी वेडेवाकडे नाचण्यापेक्षा किंवा आणखी काही पदार्थ घेऊन ते गावामध्ये प्रदर्शन करण्यापेक्षा आम्ही कुठेतरी सामाजिक कामातून आमच्या रक्तदान शिबिर दरवर्षी घेत असतो आणि त्यातून मिळणारं समाधान आणि त्यानंतर जे काही फीडबॅक मिळतो की आपल्याला एखाद्याला लागते अशा वेळेला मला कुठेतरी रात्री 1ला कधी जरी फोन आला तरी एका फोनमध्ये फोन केला की त्या भगिनीला, त्या ताईला जेव्हा मी रक्त देऊ शकतो किंवा पुरवू शकतो किंवा अर्पण ब्लड बँकेच्या माध्यमातून मी हे काम करू शकतो तेव्हा माझा जो मिळणारा आनंद असतो तो शब्दात सांगणं कठीण आहे. बरोबर आहे. समोरच्याचा जीव वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्यामुळे तुम्ही आज रक्तदानाचे ब्रँड अँबॅसेडर झाला आहात असं आपण म्हणू शकतो. कारण सुखदेव इले म्हटलं की रक्तदान आणि रक्त हवं असेल तर सुखदेव इले हे एक समीकरण झालेलं आहे समाजामध्ये. सर, पण तुमच्या सामाजिक कामाची जी सुरुवात आहे, तुम्ही आत्ताही उल्लेख केला व्यसनमुक्तीचा, तर खऱ्या अर्थाने व्यसनमुक्तीची चळवळ म्हणून तुम्हाला सुरुवातीला लोक ओळखायला लागले, तिथून खरा तुमचा परिचय सुरू झाला. तर व्यसनमुक्तीसारख्या क्लिष्ट विषयाकडे वळावं किंवा आज समाज इतका व्यसनाधीन होत असताना आपण लोकांना व्यसनमुक्त करावं, ही प्रेरणा आणि ही चळवळ नेमकी कुठून सुरू होते याबद्दल आम्हाला सांगा ना. मनोज सर, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. खरं तर माझं गाव हे एक ग्रामीण भागातलं तळेगाव नावाचं गाव. आई वडील ऊसतोडी कामगार. 8 महिने ऊसतोडी केली की नंतर घरी यायची, शेतीवाडीचे थोडेफार कामं सुरू व्हायचे. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती काही खूप चांगली नसायची, परंतु वडिलांचे मित्र आणि कधीतरी रविवार असला, कधीतरी मंगळवार असला की मग ते घरामध्ये काही मांसाहार मटण आणायचे आणि मग त्या मित्रांच्या ते दारू प्यायचे आणि मग कधी तर मग त्याच्यावरून आमच्या घरामध्ये वाद व्हायचे. आईला खूप वाईट वाटायचं की आता हे मुलांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी करतायत. एकदा तर मला काही पैसे देऊ केले आणि दुकानातून ती घेऊन ये हे सांगितलं आणि मग कडकावडकी आई वडिलांचं भांडण आणि त्यामध्ये आईला आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप मार बसला. आणि मग त्या व्यसनाचे दुष्परिणाम कधी कधी म्हणजे आम्हाला अक्षरशः जेवण मिळत नसायचं, खायला मिळत नसायचं आणि वडील मात्र आलेले पैसे त्यांच्या मित्रांवरती उडवायचे. आणि मग यातून जी काही मनाला लहानपणापासूनच जे काही आईला आणि आम्हाला जो त्रास झाला होता आणि मग त्यात होतं मी लहानपणीच की नाही हे दारू खूप वाईट असते. आपल्या घरामध्ये जे काही प्रश्न तयार झालेत किंवा मध्ये सुखा समाधानाचे दिवस नाही आहेत किंवा मग कधी कधी कटकटी होतात, आपल्या आईला मार बसतो आणि मग आपण कधीतरी ह्या आपल्या घरातून ही दारू दूर केली पाहिजे. आणि मग यातून मनामध्ये ही कुठेतरी भावना होती. आम्ही जेव्हा डीएड वरून आलो प्रत्यक्षात आणि काहीतरी चांगलं काम करायचं ठरवलं, तो एक दसऱ्याचा दिवस होता 1998 मधला आणि त्यावेळेस आमचे मित्रपरिवार आम्ही एकत्र बसलो. अरे आता आपल्याला नोकरी मिळाली,
आपल्याला एक चांगला आर्थिक पाठबळ मिळालंय, मग आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. मग ह्या भावनेतून आम्ही एक व्यसनमुक्ती चळवळ तो उपक्रम हाती घेतला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर कल्याण गंगवाल यांचं आम्ही आयोजित केलं. खास पुण्याला गेलो, त्यांचं प्रदर्शन घेतलं आणि मग तो कार्यक्रम तळेगावच्या माध्यमिक विद्यालयामध्ये ठेवला आम्ही. तर त्याच वेळेला शेजारच्या 4-5 हायस्कूल साधारणतः 4,000 ते 5,000 मुलांचा मोठा कार्यक्रम तळेगावमध्ये व्यसनमुक्तीची होळी केली, त्यांचं प्रदर्शन लावलं. आणि मग खरं तर आमच्या सामाजिक कामाला खरी तर तिथून सुरुवात झाली. सर, म्हणजे माणूस जे चटके स्वतः सहन करतो, स्वतः भोगलेलं असतं, तर ती अनुभूती सर्वात महत्वाची असते की जे मला भोगावं लागलं ते समाजाला भोगावं लागू नये. हजारो मुलांच्या मनात हे जर आत्ताच बिंबवलं तर हीच मुलं समाजाची सुजाण नागरिक असणार. त्यासाठी तुम्ही मुलांना टार्गेट केलं किंवा मूल हे घटक निवडलं, शालेय मूल, विशेषतः महाविद्यालयीन मुलं. आणि खूप सुंदर हा उपक्रम, याला प्रतिसादही गेली 23 वर्ष प्रचंड मिळालेला आहे. मला या प्रसंगी तर असं म्हणा वाटतं की व्यसन विशिष्ट समाजात नसतं, व्यसनाला जात नसते. बरोबर. हिंदू ग मारला नाही, मुस्लिम मारला नाही, किसन मारला नाही, हसन मारला, या व्यसनानं माझा माणूस मारला, माझा माणूस. ह्या ओवीमुळं जर ही समाजातील सर्व घटकाला जर ही घातक गोष्ट असेल तर व्यसन, मग ती दारू असू किंवा तंबाखू असू किंवा गुटख्याचं असू. आणि त्याच काळामध्ये आम्ही 5 वर्ष गुटखा बंदी केली होती. दारू बंदीसाठी भगिनी आम्हाला भेटायच्या की भाऊ तुम्ही खूप चांगलं काम करतायत, तुम्ही दारूबंदीसाठी तुम्ही काहीतरी योगदान द्या. पण अशाच वेळेला काही राजकारण आडवं यायचं आणि मग लोकांनी पासच होऊ नये यासाठी हे लोकांचे खूप चांगले हे झाले, प्रयत्न झाले. पण आम्हाला आनंद की आमच्यासारखे अनेक तरुण मित्र आमच्या वयाची त्या काळामध्ये ते तंबाखूपासून दूर झालेत. कोणी काही मित्रांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली आणि त्याही पुढे जाऊन मला सर, तुम्ही आता नाशिकमधून मुलाखत घेत आहात, मला मी त्या जिल्ह्यात तर व्याख्यानं दिलेच, परंतु त्या कॉलेजमध्ये येऊन सुद्धा मी व्यसनमुक्तीवरती 11वी-12वीच्या मुलांसाठी व्याख्यान देऊ शकलो. आणि त्यातून अनेक माझ्या तरुणांना, युवकांना मी प्रेरणा देऊन त्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. तर याच्यामध्ये खूप समाधान मिळतंय. एकीकडे सर, व्यसनमुक्तीने माणूस भानावर येतो किंवा चुकीच्या मार्गावरून तो योग्य रस्त्यावर येतो. हे काम तुम्ही मोठ्या जोमाने करत असताना दुसरीकडे समाजाचं आकलन वाढावं, विवेकबुद्धी जागी व्हावी आणि त्याचं समृद्धता निर्माण व्हावी, यासाठी पुस्तक हा माणसाचा एक चांगला मित्र ठरू शकतो. आणि म्हणूनच तुम्ही जी वाचन चळवळ सुरू केली की जिला आज प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे अहमदनगर जिल्ह्यात वगैरे, तर त्या चळवळीबद्दल आम्हाला सांगा ना. वाचन चळवळ नक्कीच सर, मला सांगायला की 1998 सालीच योगदान स्वयंसेवी संस्था जी आम्ही स्थापन केली होती, त्याच आमच्या डोक्यामध्ये असे विचार घोळत होते. कारण आम्हाला वाचन गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये वाचनालय असतं, वाचनालय मिळतात हे कधी सर माहितीच झालं नाही आम्हाला. आम्ही जेव्हा डीएडला गेलो, तिथल्या ग्रंथालयाचं पहिलं पुस्तक घेऊन मी, खरं तर तुम्ही आता अण्णाभाऊंच्या जयंती निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही मुलाखत तुम्ही घेता आहात की ज्या खरं तर 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस, श्रमाला प्रतिष्ठा आणि प्रज्ञासूर्य लेखक म्हणून आज सगळ्या म्हणजे भारत देशामध्ये एक नावलौकिक असलेला एक अण्णाभाऊ, की जो शाहीर आहे, वगनाट्यकार आहे, सम्राट आहे, प्रबोधनकार आहे, लेखक आहे, अशा माणसाच्या एवढ्या महाविभूतीच्या 101व्या जयंतीच्या मुहूर्तावरती तुम्ही माझी मुलाखत घेतात. आणि खरं तर मला त्याच वेळेला फकीर नावाचं पहिलं पुस्तक मी ते वाचनालयातून, ग्रंथालयातून घेतलं होतं, ते वाचलं. कुठेतरी वाचन चळवळ कुठेतरी सुरू करावी ही प्रेरणा मिळाली. आणि आज आमचं योगदान वाचनालय जे आहे तळेगाव पंचक्रोशीमध्ये, इतकं मोठं वाचनालय, इतकं मोठं, आज 7,000 ते 8,000 पुस्तकं, 8 ते 10 वृत्तपत्र,
इंडियन एक्सप्रेस सारखा इंग्रजी पेपर त्या ठिकाणी येतोय. मुलांना जे काही एम्प्लॉयड न्यूज जे काही पेपर असतात त्याचे पेपर आपण त्या ठिकाणी मुलांना उपलब्ध करून देतोय. आणि आज ब वर्ग खूप उत्तम असं वाचनालय तळेगाव मध्ये अगदी दिमाखात सुरू आहे. एक ग्रंथपाल, एक शिपाई आणि ती एक छोटीशी चळवळ आज ग्रामविकासासाठी खूप मोठं योगदान लाभत आहे. आणि अनेक तरुण मुलं की जी मुलं त्यांना मार्गदर्शन मिळत नसायचं, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं घेता येत नसायची. आमचा आज आम्ही घेतलेल्या पुस्तकांमध्ये 25% पुस्तकं आमची स्पर्धा परीक्षेची असतात. आणि आज अनेक मुलं त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभी राहून आज आमच्या तळेगावचं नाव रोशन करत आहे. हे ग्रामीण भागात हे खूप महत्वाचं काम आहे, कारण की बुद्धिमत्ता किंवा गुणवत्ता ही ग्रामीण भागात पण आहे. पुण्या मुंबईतल्या मुलांना जी संधी मिळते स्पर्धा परीक्षांची, ती ग्रामीण भागातल्या मुलांना सहसा मिळत नाही. आणि त्यामुळे ही गुणवत्ता तिकडेच ग्रामीण भागातच पडून राहते. तर ही एक संधी आहे तुम्ही दिलेली वाचनालयाच्या माध्यमातून. इथे फक्त कथा कादंबऱ्या वाचा आणि मनोरंजन करा असं नाही, तर खूप चांगलं काहीतरी त्या वाचनालयाच्या माध्यमातून या पिढीपर्यंत पोहोचतंय की ज्यातून पिढी विकासाचं एक पाऊल टाकू शकते. सर, बुद्धीचं उत्तम आरोग्य राहावं म्हणून वाचन चळवळ तुम्ही सुरू केली. पण आम्हाला इले सर जेव्हा भेटले तेव्हा ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आमच्या पुढे आले, एक योग शिक्षक म्हणून पुढे आले. तुमची अनेक रूप, त्यातलंच एक रूप की योग शिक्षक सुखदेव इले सर. तर ही योग साधना किंवा योग चळवळ हे कसं सुरू झालं तुम्ही आणि काय काम केलं या क्षेत्रात, याबद्दल श्रोत्यांना सांगा ना. सर, पुस्तक हे मस्तक घडवतं, परंतु मस्तकाचा विकास होण्यासाठी, शरीर आणि मनाचा विकास होण्यासाठीही आपल्याला कशाची तरी गरज असते. आणि मला खरं तर 1998 साली डॉक्टर सुधाकर पेटकर नावाचे एक माझे योग गुरु मला भेटले गेले. त्याला कारण तसं होतं, एक शिक्षक म्हणून चांगलं काम करत होतो. व्यसनमुक्तीवर माझी व्याख्यानं सुरू झाली होती. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये मी नुकताच सहभागी झालो होतो आणि व्याख्यानं द्यायला आणि माझे स्टेज शो करायला सुरुवात केली होती. त्याच काळामध्ये मला अडचण अशी यायची की माझं पोट जरा साफ होत नसायचं. आणि मग थोडे छोटे मोठे इलाज केले, डॉक्टरांकडे गेलो, पण त्याला काही चांगला रिझल्ट मिळाला. माझं वजनही कमी होतं, मला ती गाडी पेलवायलाही जरा जड जायचं. आणि अशा वेळेला मी सहज डॉक्टरांकडे माझ्या काही सामाजिक कामानिमित्त या व्यसनमुक्ती चळवळीच्या संदर्भामध्ये एक योगदान 2000 नावाची पुस्तिका आम्हाला छापायची होती. आणि त्या पुस्तिकेमध्ये डॉक्टर पेटकरांचा लेख घेण्यासाठी मी गेलो. आणि त्याच वेळेला चांगली ओळख झाली, मैत्री झाली. आणि सहज बोलता बोलता त्यांनी त्यांच्या त्यांची जी काही त्या ठिकाणी हेल्थ क्लब आहे त्या हेल्थ क्लबची माहिती दिली. आणि मी म्हटलं, सर मी येऊ का उद्यापासून? तर डॉक्टर पेटकरांचं मला ते वाक्य खूप आजही आठवतं की अरे स्वागत आहे, या तुम्ही, परंतु असे तुमच्यासारखे सांगणारे बोलणारे खूप येतात, 2 दिवस येतात आणि बंद करतात. योग ही खरं तर जीवनशैली झाली पाहिजे आणि म्हणून तुमचं स्वागत आहे. तर ते 1998 तर आजपर्यंत सर मी काही खूपच अडचण असेल तरच त्या ठिकाणी माझा योग थांबतो, नाहीतर 22 वर्षापासून सतत मी योग चळवळीमध्ये आहे. मग आम्ही 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर नव्या वर्षाची सुरुवात योग शिबिरातून करायचो. आणि आजही मध्ये ती चळवळ संगमनेरमध्ये सतत सुरू आहे. त्याचबरोबर तुम्ही आता असा उल्लेख जो केला सर, तर मी पतंजलीच्या माध्यमातून त्यांचा योग शिक्षकाचा कोर्सही पूर्ण केला. आणि आतापर्यंत आपल्याला अभिमान वाटतो की 100 पेक्षा जास्त शहरामध्ये घेतली. तिच्या माध्यमातून आपणही बरोबर होता. आपण सर्व शिक्षा अभियानच्या पंचायत समितीमध्ये शिक्षकांसाठी आपण मोटिवेशन केलं 1000भर लोकांसाठी. राजूर सारख्या अगदी आदिवासी भागात जाऊन किंवा श्रीरामपूर सारख्या एखाद्या शहरामध्ये इथून 3:30ला निघून त्या ठिकाणी 5:30ला सगळ्या येणाऱ्या योग साधकांच्या आधी त्या ठिकाणी जाऊन लोकांना योग साधनेची आणि योगाचे धडे आम्ही देऊ शकलो. त्याला कारण मी जे सांगितलं की योग चित्तवृत्ती निरोध हा आपल्या ज्या चित्तवृत्ताचा विकास होतो, म्हणजे शरीर आणि मन जोडलं जातं
आणि योग म्हणजे जोडण्याचा आहे. आणि बरोबर. म्हणून आज सुखासाठी तुम्ही आम्ही झगडतो कशासाठी, तर सुख मिळण्यासाठी. आणि सुख कस्तुरी मिळण्यास. मृगासाठी प्रत्येक जण त्या सुखाच्या शोधामध्ये भटकत असतो, शोधत असतो. पण खरं सुख तुझ्याकडेच आहे. पतंजली ऋषी खरंय. जे आहेत, 20,000 वर्षापूर्वी भारताची ही जगाला दिलेली देणगी आहे. आज 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जो आपल्या भारताच्या माध्यमातून किंवा आपले जे नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जो काही जगाला दिलेली जी काही देण आहे, तर ती ज्या पतंजली ऋषींसारख्या ऋषीमुनींची देण आहे, की ज्याला नाही, ज्याला कुठलं साईड इफेक्ट नाही, ज्याला कुठले पैसे खर्च करायचे, स्वतःचा 1 तास खर्च करा आणि स्वतःचे शिल्पकार बना. इतकं छोटं काम आहे हे, आणि ते तुम्ही आम्ही कुणीही म्हणून ह्या चळवळीत. खरंय. खरं तर सर, तुम्ही हाती घेतलेली प्रत्येक चळवळ ही व्यक्तीला समृद्ध करणारी आहे. आपण नेहमी म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यासाठीचे कॅम्प असतात, पण मला असं वाटतं की तुम्ही रक्तदान असेल, वाचन चळवळ असेल, व्यसनमुक्ती असेल किंवा योग असेल, ही प्रत्येक चळवळ मानवी व्यक्तित्वाचा विकास होण्यासाठी महत्वाचे आहे. जाता जाता एक दृष्टिकोन की हे सगळं झालं, माणूस पुस्तक वाचून समृद्ध झाला, रक्तदान करून सामाजिक कार्यकर्ता झाला, छानपैकी योग करून सुदृढ झाला, आणि व्यसन मुक्ती त्याला मिळाल्यामुळे त्याचं जीवनही सकारात्मक घडू लागलं. उरतो फक्त आपल्या समाजात भरून राहिलेला एक छोटासा भाग अंधश्रद्धेचा, आणि त्यावर सुद्धा तुम्ही कटाक्ष केला. मगाशी बोलता बोलता तुम्ही उल्लेख केला अंधश्रद्धा निर्मूलनाचा. तर हे काम तुमचं कशा स्तरावर सुरू आहे? खर तर सर, एक विवेकवाद दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हे संविधानाने दिलेला आपल्याला एक महत्वाचा अधिकार आहे. संविधानाने जेव्हा तुम्हाला लोकशाही मूल्यांची जेव्हा तुम्हाला जोपासना करायची असते, जेव्हा तुम्हाला समता, बंधुता, न्याय आणि लोकशाही मूल्य, मग वैज्ञानिक दृष्टिकोन जेव्हा तुम्हाला निर्माण करायचा असतो, किंवा विवेकवादी युवक, विवेकवादी तरुण, 21व्या शतकातला तरुण जो आहे, भारतीय तरुण, हा कुठल्या बुरसट विचाराचा नसावा, तो विवेकवादी असावा. आणि या दृष्टीने विवेकाची चळवळ आहे ही, माणूस बनण्याची एक चळवळ आहे. आणि म्हणून माणसाला माणूस पण घडवणारा जी लोकशाही मूल्य आहे, त्या लोकशाही मूल्यांसाठी मला वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणं आणि तो विद्यार्थ्यांमध्ये, एक शिक्षक म्हणून 25-27 वर्ष काम करताना, माझा विद्यार्थी कर्मठ नको, माझा विद्यार्थी हा मानवतावादी झाला पाहिजे, माझा विद्यार्थी हा खरा विवेकवादी झाला पाहिजे, माझा चिंतनशील झाला पाहिजे. आणि शिक्षण म्हणजे काय, फक्त नोकरीसाठी शिक्षण आहे का? आज ग्रॅज्युएट झालेला त्याला माझा अर्जही, ग्रॅज्युएट झालेला एखादा विद्यार्थी, त्याला आज एखादी गावातील समस्या सोडवता येत नाही, आणि मग त्या सगळ्या समस्याचं काय असेल तर त्यांनी विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आणि म्हणून नरेंद्र दाभोळकरांच्या विवेकवादी चळवळीमध्ये गेल्या 10-12 वर्षा झोकून काम करतोय. आणि मला सांगायला आवडतं की मुलांना एखादा प्रयोग शिकवताना खूप आनंद होतो, एखादी कृती आणि शिकवताना खूप आनंद वाटतो. मी तोच धागा पकडला, आणि जर मुलांना असं काहीतरी पाणी टाकलंय आणि पाण्याचा जर प्रसाद मुलांना करून दाखवला, की मोकळा ग्लास आहे, 2 ग्लास एकामेकात घातलेले, आणि त्या मुलांना सांगायचं की बाबा याच्यात काय बघ बरं, मोकळा आहे की नाही, त्यात पाणी टाक. आणि मग त्या टाकलेल्या ग्लासातून मी त्याच्यावर रुमाल टाकतो, आणि होम रीम रॅम रीम ओम अ आ इ ई उ ओ औ अम हा मी शिक्षणाचा मंत्र, बाराखडीचा मंत्र म्हणतो. आणि प्रत्यक्षात तो रुमाल बाजूला केला की मुलांना खडी साखरेचा प्रसाद किंवा खोबऱ्याचा प्रसाद खायला मिळतो, किंवा कधी कधी एखादं त्यांच्या आवडीचं मिळतं. हा जेव्हा असा एखादा छोटासा चमत्कार मी त्यांच्या समोर करतो, खरं तर चमत्कार नावाची जगात नाही, पण चमत्कारावरती विश्वास ठेवणारे आणि चमत्कार करणारे, भोंदूगिरी करणारे खूप लोक बुवा बाबा समाजामध्ये आहेत. मी सांगतो की त्याला की आहे, मी हे जे प्रयोग करतो याच्यामध्ये एकतर वैज्ञानिक दृष्टिकोन असेल किंवा एकतर हातचलाकी असेल, आणि मग त्या बाबाची बदमाशी व्हावी, खरं तर समाजाची फसवणूक होऊ नये, या दृष्टीने मी असे छोटे मोठे प्रयोग करतो. कधीतरी कुणीतरी माझ्या हाताला स्पर्श करतं, मी त्याला सांगतो की तुझ्या जिभेला स्पर्श कर, आणि
मुलांना खूप गोड लागतोय. म्हटलं की तू आता माझ्या हाताला लावले जे आहे तू दुसऱ्या मित्राच्या हाताला स्पर्श कर. त्याला म्हणतो की तू जिभेने बघ, चव घेऊन बघ. आणि असे 100 मुलं एकमेकांना स्पर्श करत जाताना त्यांना त्यांचं बोट गोड लागतं की मुलांना काही कळत नाही. मिरॅकल, हा काय चमत्कार आहे. आणि मग म्हणतो की साखरेसारखा दिसणारा हा जो साखरी आहे की हा साखरेपेक्षा 400 पट गोड असतो. मी प्रयोग करताना माझं एक बोट त्यामध्ये बुडवलेलं असतं आणि ते मी अगदी माझ्या समोर असलेल्या अगदी 100, 200, 500 लोकांना मी ते अगदी असा स्पर्श केला तर त्यांना ते बोट गोडच लागणार. आणि गोड बाबा नावाचा एक मौनी बाबा, त्यांनी समाजाला किती नाही, नाशिक फरशीवाला बाबा डोक्यावर फरशी ठेवून जर तो तुमचं आजार बरं करत असेल तर असे बुवा बाबा आहेत. किंवा ग्रामीण भागामध्ये मुलीला एखादा त्रास होतो, मुलबाळ होत नाही, तिला दुआ आशीर्वाद गंडेदोरं देऊन गंडवणारा आणि फसवणारा बाबा मला दिसतो. आणि म्हणून माझा जो विद्यार्थी आहे, मी शिक्षक म्हणून माझं कर्तव्य काय आहे तर माझा विद्यार्थी हा विवेकवादी आणि माझा विद्यार्थी हा विज्ञाननिष्ठ व्हावा. आणि म्हणून मी या चळवळी आणि सांगायला वाटेल अगदी शेकडो व्याख्यानं मी स्टेज शो, मग अगदी मध्ये सुद्धा माझा विज्ञानाचा प्रयोग असेल की मी अजिबात नाही. गणेशाची देवता म्हणजे एक मातीची पूजा आहे. आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व शेतकरी बांधव आहोत, आपला कृषीशील देश आहे, कृषीप्रधान देश आहे. आणि मग त्या गणेशाची पूजा करायला मला काय अडचण वाटत नाही. मी माझा विवेक जागृत असा करतो की प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती नको, ती मूर्ती मातीची असावी. जी माती आपल्याला आनंद देते, जी माती आपल्याला ऊर्जा देते, जी माती आपल्याला बळ देते, जी माती आपल्याला परत मातीतच आपण जातो, मातीतला माणूस मातीत जातो शेवटी, त्या मातीविषयी आपण कुठेतरी आपली आदर बाळगला पाहिजे. आणि म्हणून त्या गणपतीच्या काळातही माझे अनेक ठिकाणी व्याख्यानं व्हायचे, अनेक ठिकाणी हे जादूचे प्रयोग व्हायचे आणि त्या माध्यमातून मी दृष्टिकोन खरं तर अशा शिक्षकांची गरज आहे की जे मुलांना विवेकवादी, विज्ञान दृष्टिकोन आणि पर्यावरण पूरक जीवनशैली, मग ती योगातून असेल, अशा अनेक गोष्टीतून समजावून देऊ शकतात, प्रॅक्टिकली शिकवू शकतात. इले सर, तुमचं काम व्यापक आहे. ते कुठलंही क्षेत्र निवडलं तर तो एक स्वतंत्र संशोधनाचा विषय व्हावा, इतकं ते व्यापक आहे. पण गेली 10 वर्ष, 12 वर्ष अहमदनगर जिल्हा आणि आता तर हळूहळू आजूबाजूचे जिल्हे आणि महाराष्ट्रभर आधार बोला सर फाउंडेशन ही चळवळ राहत आहे. आणि या चळवळीचे मूळ शिल्पकार हे तुम्ही स्वतः आहात, हे आम्ही जाणतो. या चळवळी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम आता सध्या तरी सुरू आहेत. यातला सर्वात महत्वाचा उपक्रम ही तो आपल्या नावालाच एक प्रकारे पूरक आहे, आधार दत्तक पालक योजना. तर या आधार फाउंडेशनच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल आम्हाला सांगा ना, की ज्या मार्फत अनेक मुलं उभी करू शकलात तुम्ही. ही संकल्पना कशी आली, पालक कसे मिळवतात तुम्ही आणि काय नेमकं घडवतात या मुलांच्या बाबतीत? सर, मी ह्या वेगवेगळ्या चळवळीमध्ये खूप आतून काम करतो, पण आधार हा माझा श्वास आहे. क्या बात आहे. साऊलाभ आणि आधार दत्तक पालक योजना जी आहे ती ह्या आधारची एक साऊल योजना आहे. ही एक मूळ योजना आहे की आधार फाउंडेशन गेल्या 13 वर्षापासून सुरू झालं. आपण अनिल कडलक सरांची मुलाखत या माध्यमातून खरं तर आपल्या ह्या कट्ट्यावर घेतली आणि त्या मुलाखतीलाही भरभर अगदी राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. मी तुम्हाला जर थोडासा वेगळा प्रश्न विचारला की दत्तक पालक योजना, सर, तळेगावची जी काही योगदान ग्रामविकास स्वयंसेवी संस्था होती, ही संस्था तळेगाव बीज लावलं. पण त्याचं करण्याचं काम तर खरं तर आम्ही संगमनेरला आल्यानंतर आम्ही त्याचं पुन्हा रजिस्ट्रेशन केलं आधार फाउंडेशन म्हणून. आणि संगम अनेक डॉक्टर, अनेक इंजिनियर, अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक वकील, अनेक चांगले गुरुजन, तुमच्यासारखे सामाजिक क्षेत्रातील माणसं, यामध्ये अगदी 700-800च्या प्रमाणामध्ये आम्ही सगळं एकत्र काम करतोय. आणि कुठंतरी ऊसतोडी कामगाराचा मुलगा म्हणून हिरावलो गेलेलो किंवा साध्या एका वहीसाठी दिवस राबायला लागलेलं मी स्वतः, जेव्हा एखाद्या मुलाला आम्ही मदत करायला जातो, एखाद्या ऊसतोडी कामगाराच्या ऊसतोडी कामगाराच्या त्या गाडीवरच्या मुलाला मी बघतो की तेव्हा माझं बालपण मला आठवतं आणि माझ्यातला तो कामगाराचा मुलगा उभा राहतो. आणि म्हणून
तर अशा अशा आई वडील असलेल्या मुलांसाठी जर मदत करायची असेल, वह्या वाटप करणं, दप्तर वाटप करणं हे तर झालंच, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा त्या मुलाच्या अनेक गरजा असतात, त्याला उभं राहायला, त्याला मदत करायला, ऊर्जा द्यायला, आपल्याला जर त्याला खरोखर उभं करायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या माध्यमातून उभं केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही स्वतःपासून सुरुवात केली. स्वतः एक दत्तक मुलगा घेतला आणि मग त्या दत्तक पालक मुलांच्या माध्यमातून त्या आम्ही ते काम सुरू केलं. खरं तर डॉक्टर महादेव वारगेड असतील, बाळासाहेब पिंगळे, पी. सोनवणे सर, आपले सोमनाथ मधले सर, ललिताताई दिघे, आदरणीय विठ्ठल कडू, ही जी सर्व टीम, आधारची टीम आहे, ही कोर टीम आहे, ह्या कोर टीमच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरू केलं. आणि आज ती छोटीशी, आज ती वटवृक्ष होऊ पाहते आहे. तर त्याला कारण म्हणजे हे दत्तक पालक योजना होती की मुलांना वह्या पुस्तकाच्या पलीकडे जाऊन त्याची फी भरायची आहे. त्याला त्याच्या इतर काही गरजा आहेत. त्याला एखाद्या स्पर्धा परीक्षेला एखाद्या मुलाला बसायचं आहे, तर अगदी पहिली ते ग्रॅज्युएट पर्यंत, पदवीधर पर्यंत 170 पेक्षा जास्त मुलं आज ह्या योजनेमध्ये सहभागी होत आहेत. आणि छोटा आहे सर, तुमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीला वाटलं की तुम्ही 2,000 रुपये देऊन एखादा 1 ते 4थी पर्यंतचा मुलगा दत्तक घेऊ शकता, 5वी ते 7,000 रुपये खर्च करू शकता, 8वी ते 10वी साठी 3,000 खर्च करू शकता, आणि पुढे 11वी 12वीला समजा सायन्स सारखा विषय असतो, आम्ही ती 3,500 फी खूप कमी आहे, कारण सामान्य लोकांना ही द्यायला परवडावी. आणि मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की 3,500 मध्ये एखाद्या 11वी 12वीच्या मुलाचा खर्च कसा भागतोय. खरं तर सर आता आधारचं पैशाशिवाय तर काही अडत नाही सध्या तरी. सायन्स सारखा विषय असेल तर आम्ही एखाद्या ट्युशनला एखाद्या शिक्षकांना फोन करतो की आमचा हा आधारचा मुलगा आहे, आई नाही, त्याला वडील नाहीत, निराधार मुलगा आहे, खूप हुशार आहे, होतकरू आहे, त्याला आम्हाला जीवनात उभं करायचं आहे, तो आमचा आधारचा मुलगा आहे, तुम्ही त्याला थोडी मदत करा, तो त्याची फी नाही भरू शकत, त्याला कुठेतरी कडेमडेला बसू द्या सर. तर इतका चांगला अनुभव सर. आजही एवढं पैशावरती दुनिया चालत असतानाही आधारचं काम कुठल्याही पैशापासून थांबत नाही. आणि मग प्रतिसाद देतात, चांगल्या कामाला प्रतिसाद हा मिळत असतो, आणि तसा अनुभव तुम्हाला पदोपदी येतोय. म्हणजे 3,500 योजनेमध्ये एक 5-10 हजारची त्या मुलाची सहज माफ होऊन जाते आणि त्या हुशार मुलाला ते सगळं मार्गदर्शन मिळतं. आणि मग यातून खरं तर खूप मुलं उभी राहायला लागली. मला खूप आनंद वाटेल. आधार दत्तक पालक योजनेमध्ये गेल्या 2013 सालापासून आजपर्यंत मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे. तर मला उदाहरण द्यायला आवडेल की नाशिक जिल्ह्यातीलच योगिता रौंदळ नावाची मुलगी, आधारची पहिली डॉक्टर, क्या बात है, डॉक्टर योगिता, ही एका मामाखेल वसतिगृहामध्ये तिची आई स्वयंपाकाचं काम करायची आणि तिची आजी थोडीफार तिला मदत करायची. म्हणजे खरं तर वडील असतानाही ते विभक्त झाले होते. आणि मग ही योगिता रौंदळ संगमनेर मधल्या एका BHMS कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्या आधारला जॉईन झाली आणि पहिल्याच वर्षी आपण तिला 35,000 पर्यंत खर्च करू शकलो या मुलीला. की आणि विशेष म्हणजे सर, ही मुलगी पहिल्या वर्षी आधारच्या पॅनलवर नव्हती, पण डॉक्टर रसाळ जे आधारचे समन्वयक म्हणून काम करतात, त्यांच्या असं की निकाल लागला आणि योगिता रौंदळ नावाची कधीच न चमकणारी मुलगी पहिली आली. आणि मग कोण योगिता, तर त्यांच्या लक्षात आलं की ही योगिता. आणि मग तिच्या मैत्रिणींनी सर, ह्या मुलीला पुस्तकं नसतात, ही मुलगी आमचे पुस्तकं पाहून आम्ही जेव्हा झोपतो तेव्हा ही मुलगी अभ्यास सुरू करते. आणि स्वतःच्या नोट्स काढून तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळे ती आज मुलगी पहिली आली. आणि आम्हाला अभिमान वाटतो की योगिता रौंदळ नावाची मुलगी ती आज आधारची पहिली डॉक्टर झाली. डॉक्टर अनुजा नावंदे नावाची परळीची मुलगी, वडील वारलेले, परळीहून या ठिकाणी आलेली आई बिड्या बांधायची, काहीतरी साधं काम करायची, टेलर काम करायची. आणि नावंदे इथं संगमनेरमध्ये आली आणि तिला आधारनी खूप चांगला आधार दिला. खरं तर तिचं इथं कोणीच नव्हतं, तिला वसतिगृह परवडत नव्हतं. आमचे रामदास बालोडे सरांनी तिला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या शेजारीच रूम घेऊन ती अनुजा त्या कॉलेजमध्ये खूप टॉपर राहिली.
याच्याही पुढे जाऊन तुमचा आधारचा उमेश कातोरे नावाचा मुलगा, खरं तर सर हा मुलगा म्हणजे अकोले तालुक्यातील एका दुर्गम गावातील हा एका डोंगरावर राहणारा, छोट्याशा झोपडीत राहणारा हा मुलगा 10वीला त्याला 96% मार्क पडले, 12वीला 88% मार्क पडले, 12वी सायन्सला. आणि नीट काय असते, JEE काय असते, नीट काय असते, हे काहीच. डॉक्टर महादेव आरगड्यांकडे हा मुलगा जेव्हा आला तेव्हा सरांनी त्याचा फॉर्म भरून दिला. आज लोक IIT करतात, वर्ष 4-4, 10-10 लाख रुपये घालून IITच्या ट्युशन लावतात, कोट्याला जातात. उमेश कातोरे नावाचा हा मुलगा, ज्याचा डॉक्टर महादेव आरगडे सरांनी मार्गदर्शन केलं आणि तो नीट परीक्षाही चांगल्या मार्कांनी पास झाला आणि त्याचा गव्हर्नमेंट कॉलेजला, त्याचा मुंबईला MBBS साठी नंबर लागला. आणि कोट्याला दुसरी ऑर्डर त्याला दुसऱ्या दिवशी कोट्याची आली, त्याचं कोट्यालाही सिलेक्शन झालं. त्याच्या पुढे प्रश्न पडला की कुठं कमी आहे. आणि त्याला आधारच्या माध्यमातून त्याची इच्छा शेवटी MBBS डॉक्टर होण्याची होती. आणि मग आपण त्याला 12,000 रुपयाचा चेक दिला, त्याचा सत्कार केला. आणि तो मुलगा आज मुंबईमध्ये जे मेडिकल कॉलेजमध्ये, ग्रँड कॉलेजमध्ये MBBS करतोय. खरं तर हा जो उमेश आहे, वर्षभर सर त्यांनी कॉलेज केलं, परंतु त्याची आपण त्याला इतर वह्या, पुस्तकं, शूज, शॅक द्यायचो, पण आधार तर काही सगळी जबाबदारी नाही उचलू शकत. त्याचं जे मेस होती त्या मेसला त्याला त्या मेससाठी त्याला महिन्याच्या मेससाठी त्याला 4,000 खर्च यायचा. त्याचे आई वडील 1,000 पाठवायचे सर. तर हा उमेश एकच वेळेस जेवण. सर, म्हणजे ग्रामीण भागात जी काही एनर्जी आहे, जी काही गुणवंत मुलं आहेत, पण दुभंगलेली कुटुंब किंवा निर्वासित झालेली कुटुंब, ती या प्रस्थापितांच्या स्पर्धेत खरं तर टिकावीत म्हणून आधारने खूप मोठा आधार या मुलांना दिला. आणि आज ती मुलं फुलतायत किंवा समाजासमोर येत आहेत, त्यांचं व्यक्तित्व घडतंय, देशासाठीचं जे योगदान हवंय त्यांचं ते निर्माण होतंय. सर, पैशांच्या रूपात मदत आधारच्या माध्यमातून केली जाते, साहित्याच्या रूपात केली जाते, पण खरं तर असंही बऱ्याचदा घडतं की अशा परिस्थितीतून आलेल्या मुलांचं मनोबल वाढावं, त्यांना योग्य दिशादर्शन व्हावं, यासाठी उत्तम समुपदेशनाची गरज असते. तर यासाठी आधार काही करतं का मुलांचं समुपदेशन व्हावं? चांगला प्रश्न विचारला. खरं तर मी त्या उमेश कातोरेचं उदाहरण मी तुम्हाला ते सांगत होतो की हा मुलगा आतून हुशार खूप होता, बुद्धिमान होता, परंतु त्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तो 2 वेळचा डबा घेऊ शकत नव्हता. अशा वेळेला डॉक्टर चित्रलेखा देशमुख पुढे आल्या आणि त्यांनी जाहीर केलं की ह्या उमेशचा मेसचा खर्च, पूर्ण मेसचा खर्च म्हणजे वर्षाला 48,000 किंवा 50,000 मेसचा खर्च डॉक्टर चित्रलेखा मॅडम यांनी उचलला. कारण त्यांनी त्या मुलाला समुपदेशन केलं, त्याला मार्गदर्शन केलं. आणि आम्हाला असं आलं की डॉक्टर चित्रलेखा असेल किंवा वैशाली देशमुख असेल, डॉक्टर आपले इंजिनियर शीतल आरोटे असेल किंवा आपल्या नाशिक आधारच्या माध्यमातून जे काही मोठं काम ज्यांनी IPS IAS केडर आपले हे काही जे काही PSI केडरचे जे काही त्यांचे विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू केलेले मृणाल पवार ते असतील किंवा राजेश हरगडे असतील, ही सर्व मंडळी त्या समुपदेशांच्या ग्रुपमध्ये काम करते. आणि खरं अनेक मुलांच्या समस्या असतात की आता कल्याणी गोपने नावाची मुलगी, एका आदिवासी घरातली, हातामध्ये खुरपं होतं आणि आईला त्या आईच्या आरोग्यासाठी ती मदत करायची, कुठेतरी वृत्तपत्रात बातमी आली आणि आम्ही कल्याणीला मदत केली. कल्याणीला चांगलं काम केल्यानंतर असं लक्षात आलं की तिला कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एखादा ITIचा कोर्स करायचा आहे. आपण मग जी काही लोकपंचायत आहे त्या लोकपंचायतच्या माध्यमातून आपण लगेच तिला आपण कल्याणी गोपने नावाच्या मुलीला ITIला प्रवेश दिला. नागेश कदारे नावाचा मुलगा, तोही त्यालाही खूप मार्गदर्शनाची गरज होती. कारण घरामध्ये वडील असतानाही वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि मग त्या घरामध्ये जी काही समस्या झाल्या आता ही चिंताग्रस्त मुलं, त्या नागेशलाही खूप चांगली मदत. आणि आज तो नागेश आनंद की आज ITI होऊन तो मुलगा दिमाखामध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये काम करतो आहे. खरं तर समुपदेशनामुळे एक खूप मोठी पिढी घडू शकते. कारण आज वाढलेली स्पर्धा असेल किंवा दारिद्र्य असेल किंवा अज्ञान असेल,
उद्ध्वस्त होणारी कुटुंब असतील, या सगळ्यांना बळी ठरतायत ती मुलंच. आणि या मुलांना समुपदेशन जे डॉक्टर चित्रलेखा देशमुख आणि इतर टीमच्या माध्यमातून मिळतंय ते अधोरेखित करण्यासारखं आहे आणि ती काळाची खऱ्या अर्थाने गरज आहे. इले सर हे सगळं काम करत असताना प्रत्येक वळणावरती सुखदेव इले नावाच्या माणसामधला शिक्षक हा ठासून भरलेला आहे. तो जागोजागी दिसत असतो. कारण प्रत्येक विषय तुम्ही निवडता त्यावेळेस मुलगा हा विषय असतो की मूल. मग हा शिक्षक नेमका आपल्या क्षेत्रात काम कसं करतो? कारण तुमचं प्रोफेशन हे टीचरचं आहे, शिक्षक आहात तुम्ही. तर शाळांवरती कशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे त्याबद्दल आम्हाला जरा सांगा. सर, असे सहज मित्रांमध्ये चर्चा असते की एखाद्या शाळेवरती गेला की त्या शाळेमध्ये खूप चांगलं परिवर्तन होणार. आणि नक्कीच आता हे भूषण म्हणून सांगत नाही मी, पण माझी कोकरी असेल की त्या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून 5 वर्ष काम केलं. एक शाळा म्हणून आजही ती पठार भागामध्ये त्या शाळेचं खूप चांगलं नावलौकिक होतं किंवा अनेक अडचणी ठिकाणी आले. मग पाण्याची समस्या, त्याची पाईप करू शकलो आणि त्या मुलांना पाण्याची सुविधा देऊ शकलो. त्या पठार भागात आम्ही वेगवेगळ्या क्रीडाच्या किंवा स्पर्धा, आपल्या ज्या काही वेगवेगळ्या शालेय पातळीवर जे काही स्पर्धा असतात किंवा शिष्यवृत्ती असेल त्या गुणवत्ता पातळीवरती मुलं त्या ठिकाणची दरवर्षी त्या ठिकाणची मुलं शिष्यवृत्तीमध्ये चमकायची. आमचे माझे मित्र जे राजू रहाणे सर आणि आणखी एक भाऊसाहेब म्हणून सर होते, गणकुटे सर, या माध्यमातून शिष्यवृत्तीमध्ये माझी उपक्रमांमध्ये स्वतः आमच्या मुलांनी बिया जमा केल्या. बियांचं संकलन केलं. त्यांना काय शिकवायचं होतं तर त्यांना मला बीजांकुरण शिकवायचं होतं. मुलांनी काळी माती बिया आणल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि बीजांकुरणचा प्रत्यक्षात मुलांनी अगदी रोपटी लावून अनुभव घेतला. छान छान रोप. म्हणजे एकीकडे विज्ञान पर्यावरण शिकवता शिकवता दुसरीकडे वृक्षारोपणही मुलांकडनं करून घेतलं. म्हणजे एकाच विषयातून अनेक विषय किंवा एका कौशल्यातून अनेक कौशल्यांचा विकास तुमच्यासारखा शिक्षक निश्चितपणे करू शकतो. कारण तुमच्याकडे चळवळ आहे, चळवळीसाठी कारण आहे आणि एक उत्तम असं नियोजन आहे की आपल्याला नेमकं मुलांना कुठे न्यायचं आहे. आजही माझी सर गोरडेमाळ्याची जी शाळा आहे, आज ती एक उपक्रमशील शाळा, एक आदर्श शाळा, एक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. आणि यावर्षी माझी शाळेमध्ये रोटरीच्या माध्यमातून माझी शाळा टॅब स्कूल होते. अक्षर भारती आणि जे काही सेवा इंटरनॅशनल सारख्या संस्था आहेत त्या माध्यमातून किंवा बिईंग व्हॉलेंटियर सारख्या पुण्यातल्या काही संस्था आहेत त्या माध्यमातून मागच्या वर्षी माझ्या शाळेमध्ये संगणक लॅब तयार झाली. आणि आजही माझी छोटी मुलं आज पहिलीची मुलं, 5वीची मुलं संगणक हाताळतायत. तर यामधून त्या मुलांचा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील जी काही शेतकऱ्यांची किंवा जे काही दुर्लक्षित घटकातील बांधवांची जी मुलं असतील ती मुलं उभी राहिली पाहिजे उद्देश आहे. ही तळमळ आहे एका शिक्षकाची. ग्रामीण भागात काम करणारा कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याबरोबरच काम करणारा शिक्षक यांचा सुंदर मिलाफ म्हणजे इले सर. इले सर इतकं व्यापक काम करत असताना समाज सुद्धा त्या कामाची दखल घेतो. तुम्हाला जे सन्मान मिळाले, पुरस्कार मिळाले ते तुमच्या कामाची खरं तर शाबासकी किंवा पोचपावती आहे. तर त्याबद्दल आम्हाला सांगा की कुठले सन्मान आणि पुरस्कार तुम्हाला प्राप्त झाले आहेत. खरं तर आतापर्यंत मी कुठंही फाईल केली नाही, कारण फाईल करणं आणि पुरस्कार मिळवणं ही गोष्ट माझ्या बुद्धीला कधी पडत नाही. परंतु माझी सामाजिक पातळीवर जी काही दखल घेतली गेली तर मला नेवाशामध्ये नजीक चिंचोली नावाच्या गावामध्ये मी जे काही आदर्श काम केलं आणि आजही ती चिंचोलीची शाळा आज इंटरनॅशनल स्कूल म्हणून दिमाखामध्ये, तर त्या पंचायत समितीने मला पहिल्या 2 वर्षामध्येच माझं काम पाहून मला आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांनी दिला होता. त्यानंतर वीर भारती नावाची आंतरराष्ट्रीय रुरल इंटरनॅशनल मेडिकल ट्रस्ट म्हणून जी आहे, तर त्यांनी कामाच्या माध्यमातून त्यांना कसं समजलं काही माहित नाही आणि त्यांनी एक वीर भारती पुरस्कार मला दिला. संगमनेरमधील लायन्स सफायर असेल तर त्या लायन्स सफायरचा एक आदर्श शिक्षक पुरस्कार. पत्रकार बांधव जे आहेत आपण चौथा खांब म्हणतो, त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि एक पत्रकारिता त्यांचा एक कार्यगौरव पुरस्कार मिळाला. रोटरीने रोटरी चित्रबांधीचे शिल्पकार म्हणून पुरस्कार दिला. त्याचबरोबर असेल त्या व्यसनमुक्ती चळवळीमध्ये मी जेव्हा बऱ्यापैकी अभ्यास केला तेव्हा मी अनेक ठिकाणी भाषणं देऊ लागलो. मग वक्तृत्वामध्ये मी काही सहभाग घेतला, काही निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्याही ठिकाणी
जिल्हा राज्य स्तरावरती मला वक्तृत्वाच्या माध्यमातून आणि निबंध स्पर्धेच्या माध्यमातूनही काही पुरस्कार मिळालेत. त्याचबरोबर कर्मकार विकास संघाच्या माध्यमातून मागच्या वर्षी एक समाजभूषण म्हणून पुरस्कार त्यांनी दिला. परंतु मनोज भाऊ, मला या गोष्टीचा आनंद वाटतो की मिळालेल्या पुरस्कारापेक्षा माझ्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, माझ्या एखाद्या समाज बांधवांचा त्याला केलेल्या मदतीमुळे त्याला मिळणारा आनंद आणि तो त्याच्या कुटुंबासाठी जो काही उभा राहिला, आपण जे काही आधारच्या माध्यमातून त्या मित्राला मदत केली आहे, तो मुलगा त्या कुटुंबाचा करता हरता म्हणून उभा राहतो. आणि तो जेव्हा एखादा पेढ्याचा बॉक्स घेऊन किंवा जेव्हा तो प्रत्यक्ष भेटायला येतो, तो पुरस्कार सगळ्यात मोठा असतो. तो पुरस्कार नक्कीच आपण केलेल्या कामाचं चीज होणं हा पुरस्कारच माणसाला अपेक्षित असतो. आणि तुमच्यासारख्या निरपेक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, शिक्षकाला खरं तर असा पुरस्कार वारंवार मिळत राहील. कारण तुम्ही गेली 22-23 वर्ष जे काम सुरू केलेलं आहे त्याची गोमटी फळं आता समाजाला दिसायला लागलेली आहेत. सर, एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक क्षेत्रात तुम्ही पाऊल रोवलेलं आहे, काम करत आहात. एक गोष्ट अशी कुठली तरी तुमच्या मनात आहे की भविष्यात तुम्हाला ती करायची, एक संकल्प सांगा भविष्याबद्दलचा. सर, खर तर मी रात्रीच दीपस्तंभ नावाची जी काही संस्था आहे, शिवेंद्र महाजन नावाचे गृहस्थ एक समाजसेवक बेळगाव मध्ये काम करतात. आणि आज दीपस्तंभ मदत होते. अनेक मुलं आज MPSC UPSC करतायत. तर आमच्या माध्यमातून आम्हाला हीच चळवळ आमची पुढे न्यायची आहे आणि महाराष्ट्राला काहीतरी घोषणा होईल किंवा कुठेतरी त्या संस्थेची कुठेतरी राज्यस्तरावरती, देश पातळीवरती दखल घेतली जाईल. अशा प्रकारे जी दिव्यांग मुलं आहेत किंवा ही जी काही निराधार मुलं आहेत, ज्या मुलांना उद्याला स्पर्धा तोंड द्यायचं आहे, त्यांना काही कौशल्य शिकायचं, त्यातल्या काही कलागुणांना वाव द्यायचा आहे, तर यांच्या संदर्भात एखादं व्यासपीठ उभं राहावं म्हणून आता आम्ही जागाही खरेदी केलेली आहे आणि एक मोठा प्रोजेक्ट मला या माध्यमातून ह्या गरजू मुलांसाठी करायचा आहे. आणि त्या गरजू मुलांमध्ये खरा परमेश्वर दिसतोय. त्या गरजू मुलांच्या उभं राहण्यामध्ये आम्हाला आमचा आधारचं मुख्य काम आहे असं आम्हाला वाटतं. खूप महत्वाची गोष्ट सर. निराधार मुलं असतील, निर्वासित मुलं असतील, दिव्यांग मुलं असतील, दारिद्र्यरेषेखालची मुलं असतील, या सगळ्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जे उपक्रम राबवत आहात आणि आधार भविष्यात जो संकल्प करीत आहेत तुमच्या माध्यमातून, तो यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे मनुष्यशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे महत्वाचं म्हणजे, त्यामुळे ते फलदायी होईलच. साहित्य उत्सव परिवाराकडून सुद्धा तुमच्या या भविष्यातल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा, अगदी मनापासून शुभेच्छा देतो. आणि उत्सव कट्ट्यावर आज जो संवाद तुम्ही साधला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त, तर मला असं वाटतं की अण्णाभाऊंनी महाराष्ट्राचं सामाजिक काम करताना जे स्वप्न बघितलं असेल, तर तुमचं काम बघून नक्कीच त्यांना अण्णाभाऊ सुद्धा भारावून जातील किंवा त्यांच्या विचारांना दिशा देण्याचं आणि पुढे नेण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. तर आज खऱ्या अर्थाने आम्हाला अण्णाभाऊंच्या कामाचं दर्शन हे तुमच्या कामातून झालं असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरायला नको. उत्सव कट्ट्यावर आपण वेळ दिला त्याबद्दल परिवाराकडून पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. धन्यवाद सर. आधार परिवाराकडून आणि सर्व संस्थांच्या माध्यमातून आपण माझ्या जे काही सामान्य कार्यकर्त्याची, एक ऊसतोडी कामगार असलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याची दखल आपण उत्सव कट्ट्यावरती आणि नाशिक सारख्या चांगल्या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून घेतली गेली, याबद्दल मी अगदी मनापासून माझ्या परिवाराच्या वतीने आणि आधार परिवाराच्या वतीने आपल्याला धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.